आपण प्रथमोपचार कसा करायचा हे एका ॲक्टमधून जाणून घेणार आहोत. एखाद्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये आजारी व्यक्तीला तात्काळ दिली जाणारी मदत म्हणजे प्रथमोपचार. ॲक्सिडेंट झाल्यावर किंवा आजारी व्यक्तीला तत्काळ दिली जाणारी मदत, त्वरित रक्तस्राव थांबवणे, CPR देणे व त्या व्यक्तीला आपत्कालीन स्थितीत मदत करून त्याचा जीव वाचवणे हे महत्त्वाचे असते. आपण मेडिकलचे स्टुडंट आहोत, सो आपल्याला या गोष्टी माहिती असणे महत्त्वाचे आहेत. तर आपण यातूनच आता फर्स्ट एडच्या ॲक्टमधून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम कॅन्टीनजवळ विजय धावताना ठेच लागून पडतो आणि त्याच्या पायाला आणि हाताला दुखापत होते. रक्तस्राव सुरू होतो. आर्यन हा प्रसाद तिथे जमा होतात. अरे विजय, काय झालं? खूप रक्त येत आहे. थांबा, गोंधळ करू नका. प्रसाद बाजूला हो. आर्यन फर्स्ट एड बॉक्स कुठे? माझ्या बॅगेत आहे, मी आत्ता आणतो. आर्यन फर्स्ट एड बॉक्स घ्यायला जातो. आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का? एवढं रक्त पाहून मला चक्कर येईल. प्रसाद, गोंधळामध्ये वेळ घालवू नकोस. आपण BMSचे विद्यार्थी आहोत. प्रथमोपचार कसा करायचा ते आपल्याला नक्कीच माहिती आहे. पहिली पायरी म्हणजे रुग्णाची व आपली सुरक्षितता. मीना, तू ये गर्दीला बाजूला करून त्याला हवा मिळेल याची खात्री कर. मीना येते आणि जमावाला बाजूला करते. नाही, आता काय करायचं? आता आधी आपल्याला रक्तस्राव थांबवावा लागेल. स्टराईल गॉजपॅड घेऊन जखमीवरती डायरेक्ट प्रेशर अप्लाय कर. आर्यन गॉज पॅडने विजयच्या हाताच्या जखमेवर दाब देतो. हळू, माझ्या पायाला पण लागलंय, खूप दुखतंय. शांत हो विजय, आम्ही आहोत तुझ्या सोबत. अरे पाय मुरगळलाय वाटतं, खूप सूज पण आली. नेहा, पायाचं काय? रक्त नाहीये पण सूज आहे. रक्तस्राव थांबेपर्यंत हात तसंच असू दे. पायासाठी आपण राईस प्रोटोकॉल यूज करूया. राईस प्रोटोकॉल म्हणजे काय? राईस प्रोटोकॉल म्हणजे RICE. मीना, तू कॅन्टीनमधून बर्फाची पिशवी आणली. लगेच घेऊन येते. राईस प्रोटोकॉल म्हणजे RICE. R म्हणजे रेस्ट. विजय, तू पाय सरळ ठेवा, हलवू नकोस. I म्हणजे आईस. सूज आलेल्या ठिकाणी कमीत कमी 20 मिनिटे तरी बर्फ लावावा. C म्हणजे कम्प्रेशन. क्रेप बँडेजने सूज आलेल्या ठिकाणी हलक्या हाताने गुंडाळावे. प्रसाद, तू त्याच्या पायाला क्रेप बँडेज गुंडाळ. प्रसाद क्रेप बँडेज पायाला गुंडाळतो. आणि ई म्हणजे इलिव्हेशन. क्रेप बँडेज गुंडाळून झाल्यानंतर त्याच्या पायाला थोडे वर उचलावे. सी म्हणजे काय? सी म्हणजे कॉम्प्रेशन. सूज येऊ नये म्हणून हलका दाब देणे. रक्तस्राव थांबला आहे असं वाटतंय. अरे, आता तू त्याच्या जखम पायाला स्वच्छ आधार करायची दे. ना? पायाला आधार दे. आता आपल्याला रक्तस्राव थांबला असेल तर जखम स्वच्छ करावी लागते. त्यासाठी प्रसाद, तू साधे पाणी किंवा सलाईन वॉटर घेऊन ये. हो. जखमेवरती कधीच आयोडीन किंवा हायड्रोजन परॉक्साईड डायरेक्ट टाकू नये. त्याच्यामुळे चांगले जर सेल्स असतात तर डॅमेज होऊ शकतात. प्रसाद बॉटलमधून पाणी आणतो आणि नेहा काळजीपूर्वक जखम साफ करते. आता याला अँटीसेप्टिक ऑइंटमेंट लावून ड्रेसिंग करायचं आहे. मी ड्रेसिंग करतो. ही अँटीसेप्टिक ऑइंटमेंटची क्रीम आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही खरंच खूप मदत केली. आपल्याला अजून एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, ती म्हणजे शॉक. अगदी बरोबर. मोठ्या दुखापतीमुळे किंवा रक्तस्रावामुळे शॉक येऊ शकतो. विजय, तुला खूप तहान लागली आहे का? खूप थंड वाटतंय का? हो, थोडं थंड वाटतं. आता शॉकसाठी प्रथमोपचार बघूया. शॉकसाठी 4 पायऱ्यांमध्ये आपल्याला प्रथमोपचार करावे लागतात. त्यातली पहिली पायरी म्हणजे रुग्णाला झोपवावे. दुसरी पायरी म्हणजे त्याच्या पायाला थोडं उंचवटा तयार करून त्याच्या पायाला आधार द्यायला हवा. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला जर थंड वाटत असेल तर त्याचे शरीर उबदार ठिकाणी ठेवावे. हो, आणि तू तुझं जर्किंग त्याच्या अंगावरती पाहू.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला धीर द्यावा व कोणीच घाबरू नये किंवा पॅनिक होऊ नये. मी याला पाणी देऊ का प्यायला? नाही प्रसाद, शॉक वाटे तोंडावाटे काही देऊ नये, त्याला गुदमरू शकतं. त्याला शांत राहू दे आणि त्याला हॉस्पिटल नेममध्ये नेण्याची तयारी करूया. मी ना तू त्याची ब्रीदिंग आणि पल्स चेक हो मी कर. करते. पल्स थोडी फास्ट आहे पण ब्रीथिंग नॉर्मल आहे. हे प्रथम उपचार खूप महत्वाचे आहे. प्रथमोपचार हा आयुष्याचा आधार आहे. रुग्णाची स्थिती बिघडण्यापासून थांबवणे आणि त्याला पुढील वैद्यकीय मदतीसाठी तयार करणे हीच प्रथमोपचाराची खरी भूमिका आहे. आपण सर्व मेडिकल फील्डचे विद्यार्थी आहोत. कट्स किंवा जखम लागल्यानंतर रक्तस्राव थांबवावा, जखम स्वच्छ करावी व ती कव्हर करावी. स्प्रेन किंवा पाय मुरगाळल्यास RICE रेस्ट, आईस, इलिव्हेशन अँड कॉम्प्रेशन या प्रोटोकॉलचा अवलंब करावा. शॉक आल्यास रुग्णाला झोपवावे, पाय वर करावे व त्याला तोंडावाटे काही देऊ नये. आपण प्रथमोपचार शिकलो तर तातडीच्या वेळी एखाद्या रुग्णाचा आपण जीव वाचवू शकतो किंवा कमीत कमी त्याची वेदना तरी नक्कीच कमी करू शकतो. म्हणूनच प्रथमोपचार करा, जीव वाचवा. योग्य वैद्यकीय मदत मिळेपर्यंत धीर धरा. धन्यवाद.